प्रवास जिथे नेईल तिथेच गोष्टी बनतात. नमस्कार मित्रांनो, ऋषीज व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. एक वेगळं कुठेतरी जावं, छान निसर्गरम्य वातावरणामध्ये भटकंती करावी अशी खूप दिवसांपासूनची माझी इच्छा होती. पण नेमकं जायचं कुठं असा विचार करत करत फायनली चित्री ॲडव्हेंचर इको अँड ॲग्रो टुरिझमला जाण्याचा विचार केला. हे रिसॉर्ट चारी बाजूंनी घनदाट जंगलाने वेढलेलं आहे. मित्रांनो, चित्रीला जात असताना तिथल्या ॲक्टिव्हिटीज आणि तिथलं नैसर्गिक सौंदर्य एक्सप्लोअर करण्यासाठी मी प्रचंड एक्सायटेड आहे. ही राईड करत असताना मला आधीच हिरव्यागार जंगलांची आणि उंच टेकड्यांची झलक दिसते. पण आत्ता मात्र लागली प्रचंड भूक. त्यामुळे नेसरीमध्येच मस्त झणझणीत मिसळवर ताव मारून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. वातावरण मस्त ढगाळ झालं होतं, पण ढगांनी फारसं मनावर घेतलं नव्हतं. त्यामुळे छान वाटलं. रेनकोट नेला नव्हता. आज जरा 2 किलोमीटरची पाठी वाचल्याबरोबर माझ्या गाडीने आपणहून 80चा स्पीड घेतला. कुठं चालला? जाऊन येतो जरा चित्रीला. बरं. निसर्गाशी गप्पा मारता मारता समोर दिसू लागली चित्री डॅमची भव्य भिंत. सो आपल्याला याच मार्गाने पुढचा प्रवास करायचा आहे आणि आपल्याला जायचं चित्री ॲडव्हेंचर्सला, जिथे आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करणार आहे. सो चला तर मग आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. गाडी घेऊन जाऊया. एका बाजूला जंगल आणि एका बाजूला असणारं हे अथांग समुद्रासारखं धरणाचं पाणी बघून मन अगदी भारावून गेलं. निसर्गाचा आनंद घेत नागमोडी वळणं काटत जात असताना अचानक समोर दिसली ती म्हणजे घोरपड. सुरुवातीला दिसली, शूट करायच्या आधीच पळून गेली. नंतर परत एक दिसली, परत शूट करायच्या आत पळून गेली. शेवटी तिसरी दिसली. ती खूप मोठी होती आणि तिने छान आम्हाला लुक दिला आणि ती निघून गेली. अशाच घोरपडी, पाणी आणि निसर्गाचा आनंद घेत घेत आम्ही फायनली पोचलो चित्री ॲडव्हेंचर्सला. इथल्या रूम म्हणजे अगदी सुटसुटीत, छान आणि मस्त वाईब देणारे आहेत. आणि रूम मधून दिसणारा हा व्ह्यू तर काय कमालीच आहे. आहा. रूम मध्ये बॅग टाकून मी त्वरित निघालो ऍक्टिव्हिटीज करायला. हे आहेत सुनील दादा. हातामध्ये छऱ्याची बंदूक घेऊन मी लावला नेम आणि मारला बार. हातावरती बॅलन्सिंग करायचं. थोडा सुद्धा हात हलता कामा नये. हा प्रॅक्टिसच्या वेळेला वापरायचा आणि ज्या वेळेला आपण आता शूट करू शकतो त्यावेळेला मोकळ्या हाताने सुद्धा आपण शूट करू शकतो. हे आहेत आमचे दी अनंत काका, एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व. काकांनी शिकवल्याप्रमाणेच मी रिव्हॉल्वर धरली आणि परत एकदा नेम धरला. ठो. हा आहे बर्मा ब्रिज. तर ही ॲक्टिव्हिटी अशी आहे की इथे या झाडावरती स्टेप्स बनवल्यात. इथून चढायचं आहे आणि दोरीच्या सहाय्याने या ब्रिजवरून चालत जायचं आहे. हे जे लाकूड वापरले हे खूप स्ट्रॉंग लाकूड आहे आणि याला लोखंडाचं झाड म्हणतात. लोखंडाच्या झाडाचं हे लाकूड आहे जे की खूप मजबूत असतं. आता आपण काय करणार आहेत? आता आपण ब्लाइंड ट्रॅकिंग म्हणजे डोळे बंद करून थोडंसं जाणार आहे जंगलात. आपण रस्सी बांधलेली आहे. अच्छा. डोळे बंद करून पायातला आणि हाताचा अंदाज घेऊन आपण ते रस्सीच्या सहाय्याने जायचं. कुठं जायचं बा? 14 नाही दिसे ना मला. 14. आता किती? 18:30. हा बरोबर आहे. दिसत नाहीये, कन्फर्म झालेलं आहे. डोळ्याला पट्टी बांधून मी आणि आनंद काकांनी ब्लाइंड ट्रेकिंगला सुरुवात केली.
यातला पहिला रूल म्हणजे दोरीला धरून धरूनच आपल्याला पुढे जायचे. कशा कशामधून कसं कसं बाहेर पडलोय याचा स्वतःवरतीच विश्वास बसत नव्हता. मला गावले चला तुम्ही. चष्मा थांबा. हा जो ब्लाइंड ट्रॅक बनवलेला आहे हा झाडाच्या वेली, झाडं, दगडं, ओढा याच्यामध्ये हा ब्लाइंड ट्रॅक बनवला आहे. ज्यावेळेला आपले डोळे बंद केले जातात त्यावेळेला आपली सर्व शक्ती जी आहे ती पायाच्या अंगठ्यामध्ये येते आणि यावेळेला डोळे बंद होतात आणि पाय काम करायला लागतात आणि हात शोधकतेचं काम करतात आणि त्या पद्धतीनं जसे डोळे बघून काम करू शकतो तसे पाय आपले बोलण्याप्रमाणे काम करतात. या ट्रॅकला ब्लाइंड ट्रॅक म्हणतात. ब्लाइंड ट्रॅकिंगचा छान असा अनुभव घेऊन आम्ही निघालो काही झाडांची माहिती घ्यायला. या ठिकाणी मुलांना खाता यावा म्हणून एक चांगल्या पद्धतीचा आम्ही चिक्कू आणलेला आहे. काळा पत्ती. हा त्याचे कलर जे आहेत ह्या फणसाचा, ह्याचा गरा जो आहे तो भगव्या पद्धतीचा आहे. कोल्हापूरची जी महालक्ष्मी आहे त्या महालक्ष्मीच्या हातामध्ये जे अत्यंत दुर्मिळ असलेलं म्हाळुंग नावाचं जे फळ असतं त्या या म्हाळुंगाचा आम्ही इथं रोप लावलेलं आहे आणि चांगल्या रीतीनं आलेला आहे. काळी हळद लावलेली आहे. हा मोहा आहे. त्याच्या फुलापासून आदिवासी लोक दारू बनवतात. ही जंगलामधली चारोळी आहे. ह्याचा आतला जो गर आहे त्या गर फोडल्यानंतर ती चारोळी होते आणि वरचं जे फळ आहे ते अगदी छान जांभूळ कलरचं असतं. पूर्वी आजीच्या बटव्यामध्ये याला फार मोठ्या प्रमाणामध्ये स्थान होतं. मुलांना ताप आला तर 4 ह्याच्या बिया घालून एक पिशवी करून डोक्यावरती ठेवली जायची आणि ही फळं जर तुम्ही खालात तर तुमच्या पोटातल्या सगळ्या कृमी नष्ट होतात आणि हे आजीच्या बटव्यातलं महत्वाचं झाड. ह्याचं नाव वावडंगी. काका दात कसे पडतात, कसलं झाड आहे याची खूप उत्सुकता लागून होती. तर हे दातपाडीचं झाड आहे. या दातपाडीच्या झाडाच्या रसापासून हे जर दातानं लावलं तर ते दात सगळे बाहेर येतात. हे थोडं विषारी झाड आहे आणि या विषारी झाडापासून पूर्वी मासे वगैरे मारायचं झालं तर त्याचा उपयोग करत होते. आनंद काकांनी छान अशी झाडांची माहिती दिली. बरीचशी निरनिराळी झाडे आम्हाला बघायला मिळाली. वाजले होते 2 आणि लागली होती प्रचंड भूक. भुकेची आग अशी या चुलीप्रमाणे भगभगत होती. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जयकार करून मस्त पोटभर जेवण करून घेतलं. इथल्या जेवणाबद्दल एकच बोलू शकतो, कमाल. ठरवलं होतं 5च मिनिटं विश्रांती घ्यावी पण कधी संध्याकाळ झाली काहीच कळलं नाही. संध्याकाळ झाली आणि थंडी वाढायला लागली. हुहू करत कधी फुफू करायला लागलो काहीच कळलं नाही. रात्रीच्या जेवणामध्ये होती नाचणीची भाकरी, कांदा, ठेचा, मुगाची उसळ, बिनीसची भाजी, खीर, आमटी. भेटूया चित्री ॲडव्हेंचर्सच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.